श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास गुरुवार निमित्त असणार आहे, कारण उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडीचा दिवस। आणि या गुरुवार निमित्त जर आपण काही गोष्टी खास करून केल्या किंवा काही गोष्टी जर आपण टाळल्या तर निश्चितपणे आपल्यावर गुरुचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळत असते। कारण जेव्हा आपलं गुरुबळ मजबूत असतं ना, तेव्हा आपण कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकतो आणि त्या परिस्थितीला तोंड देऊन आपण त्या ठिकाणी यशस्वी देखील होऊ शकतो। मग ते कुठलेही क्षेत्र असू द्या, शैक्षणिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, तुम्ही नोकरी करत असाल किंवा कुठल्याही कामामध्ये जर सातत्याने तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील आणि त्यामध्ये जर गुरुबळ मजबूत करण्यासाठी जर तुम्ही काही गोष्टींचा अवलंब केला तर 100% त्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतात। कारण आपल्याला गुरुबळ असणं खूप गरजेचं असतं। तर हे गुरुबळ कसं मजबूत करायचं किंवा गुरूंचा आशीर्वाद कसा प्राप्त करून घ्यायचा हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। गुरुचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल। तर ह्याच गुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वार येतो तो गुरुवार। आता स्वामींची सेवा करण्यासाठी कुठलाही वार, कुठलीही वेळ बघण्याची कधीच गरज नसते, पण तरीही आपण स्वामी भक्त खास करून गुरुवारच्या दिवशी काही खास सेवा करत असतो आणि त्या करायलाही हव्या। कारण प्रत्येकाला दररोज इतका वेळ देणं शक्य होत नाही, आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या असतात, पण गुरुवारी मात्र आपण आवर्जून काही गोष्टी ह्या करायलाच हव्या। त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी आवर्जून शिंपडावं। त्यासोबतच अंघोळीच्या पाण्यामध्ये, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी। या दोन गोष्टी जरी आपण दर गुरुवारी केल्या तर घरातील प्रत्येक सदस्याला त्याचा सकारात्मक असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडताना तुम्ही साधं पाणी घ्या, गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या, गुलाबजल असेल तर ते घेतलं तरीही चालेल, गंगाजल असेल तर ते घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ते पाणी एखाद्या फुलाच्या साहाय्याने किंवा आपल्या हाताने जरी सगळीकडे शिंपडलं तरीही चालतं। अशाच पद्धतीने आपल्या अंगणामध्ये किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर दरवाजाच्या थोडंसं बाहेर जरी शिंपडलं तरीही चालतं। त्यासोबत आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला सुशोभित करायचं असतं, त्यामध्ये देखील जास्तीत जास्त वापर आपल्याला हळदीचाच करायचा असतो। मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहिताना त्यामध्ये देखील आपण हळदीचा वापर केला, तूप आणि हळद एकत्र करून अशा पद्धतीने जर शुभ लाभ लिहिलं, स्वस्तिक काढलं तर याने देखील आपल्या घरामध्ये गुरुचं आगमन लवकर होतं, गुरुची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळते। उंबरठ्यावर दर गुरुवारी आपण हळदीचं लेपन करतच असतो, पण अजूनही कोणी करत नसेल तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून करावं। आता तुम्हाला जर कधीतरी हळदीचं लेपन करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी हळदीच्या 2 रेषा तरी आपल्या मुख्य दरवाजावर किंवा आपला जो उंबरठा असतो त्यावर दोन्ही बाजूला काढायच्या आहे। अशा पद्धतीने जी बाहेरची नकारात्मकता आहे ती घरात प्रवेश करत नाही आणि घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत मिळते। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सकाळी सकाळी करण्याच्या आहे, त्यामुळे आवर्जून आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहे। त्यानंतर आर्थिक समस्या सुटण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी दर गुरुवारी न चुकता आपल्याला तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं जे दूध आहे, मग ते गाईचं असू द्या, म्हशीचं असू द्या, तुम्ही दुधाची पिशवी आणत असाल तिथलं असू द्या तरीही चालणार आहे, पण 1 चमचा कच्चं दूध तापवण्याच्या अगोदर काढून घ्यायचं, ते तुळशी मातेला अर्पण करायचं। अशा पद्धतीने हा नियम आपण पाळू शकतो, याने देखील आर्थिक समस्या दूर होतात। त्यासोबतच तुळशी मातेला चिमूटभर हळद देखील अर्पण करायची आहे। हळद ही शुद्ध असावी एवढी काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे। आता हे झाल्यानंतर आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, किंवा एखादी प्लेट आपण दिव्याखाली ठेवतच असतो त्या प्लेटवर जर आपण हळदीने स्वस्तिक काढलं आणि त्यावर दिवा ठेवला तरीही चालतं, पण अशा पद्धतीचा हा छोटासा उपाय दर गुरुवारी आपल्याला न चुकता करायचा असतो। त्यासोबत गुरुवारच्या दिवशी देवघरामध्ये एका छोट्याशा ग्लासमध्ये छोटे छोटे तांबे मिळतात बघा, तो जर तांब्या तुमच्याकडे असेल तर ते पाणी भरून ठेवायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आणि दिवसभर रात्रभर देवघरात ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हे जे पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। याने देखील घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळत असते, त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा देखील एक प्रभावी उपाय करू शकतात। त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करावी, तसंच पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते। आता पिंपळाचं झाड म्हटलं तर आपण दररोज जरी पूजा केली तरीही आपले वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते। आता केळीचं झाड म्हटलं तर केळीच्या झाडाची आपल्याला गुरुवारच्या दिवशी पूजा करायची आहे आणि केळीच्या झाडाला देखील आपल्याला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे, तसंच गुळ मिश्रित दूध किंवा पाणी अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण गोड दूध किंवा गोड पाणी अर्पण केलं तर याने देखील माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळते। हळद अर्पण केली तर विष्णू भगवान प्रसन्न होतात आणि त्या ठिकाणी जर बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य झालं तर ते देखील म्हटलं तर त्याचं
उच्च कोटीचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं। पण ह्या सेवा जर त्या ठिकाणी बसून करणं शक्य नसेल तर आपण घरी येऊन करू शकतो। पण केळीच्या झाडाला हळदीचं पाणी, दूध मिश्रित किंवा गुळ मिश्रित पाणी, दूध अर्पण केल्याने किंवा त्या ठिकाणी जाऊन तुपाचा दिवा, त्यामध्ये चिमूटभर हळद अशा प्रकारचा एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित केल्याने देखील आपल्या समस्या दूर होऊ लागतात। आर्थिक समस्या सुटण्यासाठी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची जर एकत्रित सेवा केली तर त्याचे शुभ असे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतात। त्यामुळे ह्या गोष्टी करण्याचा आवर्जून प्रयत्न करत जा। त्यानंतर दर गुरुवारी गुरुचरित्रातील 9वा आणि 14वा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा। त्यासोबतच 18वा अध्याय आर्थिक समस्या सुटण्यासाठी असतो। यापैकी जो अध्याय तुम्हाला वाचणं शक्य होणार आहे तो तुम्ही वाचू शकतात, कारण गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे। जशी तुमची समस्या असणार आहे तसा अध्याय तुम्ही निवडू शकतात आणि तशा पद्धतीने गुरुवारच्या दिवशी वाचन करू शकतात। आता काहींना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण काही कारणास्तव त्यांच्याकडनं ती सेवा केली जात नाही। जर तुमची गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे, तो असा की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र अवतारणिका वाचायची आहे। बघा, गुरुचरित्र अवतारणिका तुम्हाला नित्यसेवेचं जो पुस्तक आहे त्यामध्ये बघायला मिळेल किंवा गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला बघायला मिळेल। ही गुरुचरित्र अवतारणिका जर तुम्ही दर गुरुवारी वाचली तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ प्राप्त होणार आहे। त्यामुळे आवर्जून ही अवतारणिका वाचण्याचा प्रयत्न करा। गुरुचरित्र म्हटलं तर आपल्या प्रत्येक समस्येवर उत्तर आहे। त्यामुळे तुमची एखादी समस्या असेल तर तुम्ही संकल्पयुक्त देखील या सेवा करू शकतात। नसेल संकल्प घेणं अशक्य तर कमीत कमी दर गुरुवारी तुम्ही या सेवा केल्या तरीही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणारच आहे। गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे। पिवळा रंग म्हटलं तर गुरुग्रहाचा रंग आहे आणि हा रंग जर आपण गुरुवारच्या दिवशी परिधान केला तर आपलं गुरुबळ मजबूत होतं, गुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत मिळते। या व्यतिरिक्त दानधर्म करण्याची जर तुमची इच्छा असेल तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं आवर्जून दान करावं। मग त्यामध्ये खूप मोठं काहीतरी दान करावं अशीच काही मान्यता नाही। तुम्हाला जे शक्य होणार आहे आर्थिक क्षमतेनुसार यथाशक्ती आपण जे काही दानधर्म करतो ते फक्त गुपित ठेवावं, त्याचं पुण्यफळ आपल्याला 100% प्राप्त होत असतं। त्यासोबतच औदुंबर वृक्ष जे आहे ते देखील आपल्या केंद्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतं। जेव्हा आपण स्वामींच्या केंद्रात, मठात, मंदिरात जातो तेव्हा त्या ठिकाणी आवर्जून तुम्हाला औदुंबर वृक्ष पाहायला मिळतो। आता ह्या औदुंबर वृक्षाचं महत्त्व देखील गुरुचरित्रातील अध्यायामध्ये दिलेलं आहे, ते देखील तुम्ही वाचलेलं असेल। तर ह्या औदुंबर वृक्षाला कमीत कमी गुरुवारच्या दिवशी 11, 21, 51, 108 प्रदक्षिणा घातल्या तर निश्चितच आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळते। बघा, गुरुवारच्या दिवशी का होईना आपल्याला ह्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्याच आहे। एरवी जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा कमीत कमी 3 प्रदक्षिणा घातल्या तरीही चालतात, पण गुरुवारच्या दिवशी 11, 21 प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करा। ह्याच प्रदक्षिणा जर तुम्ही संकल्पयुक्त घातल्या, समजा एखाद्या गुरुवारपासून सलग 5 गुरुवार मी 108 प्रदक्षिणा घालेल किंवा दररोज येऊन मी 11, 21 प्रदक्षिणा घालेल असा संकल्प घेऊन जर तुम्ही तुमची इच्छा सांगितली तर निश्चितच ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो। आता या ठिकाणी बघा, आपल्या इच्छा, मनोकामना किंवा समस्या सुटण्यासाठी उपाय सांगितले जातात, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती समस्या दूर होण्यासाठी आपल्या स्वतःला देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात। जी व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करते तिच्यासाठीच हे उपाय यशस्वी ठरत असतात, हे देखील लक्षात घ्या। आता गुरुवारच्या दिवशी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे आपण जाणून घेतलं, पण कुठल्या गोष्टी करायच्या नाही हे देखील जाणून घेऊ। तर बघा, गुरुवारच्या दिवशी शक्यतो आपल्या घरामध्ये जास्त साफसफाईची कामं करू नये, जसं की फरची पुसणे आहे, कपडे वगैरे धुणं आहे। आता जी रोजची कामं आहे किंवा जे रोजचे कपडे वगैरे आहेत ते तर आपल्याला धुवावेच लागतात, पण आपण बघा एखाद्या दिवशी खूप पसारा काढतो किंवा खूप काही आवरायला काढतो तर ते आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचं नाही। या गोष्टी करण्यासाठी तुम्ही शनिवारचा किंवा अमावस्येचा दिवस निवडू शकतात। आता गुरुवारी या गोष्टी का करत नाही त्याचं कारणही तुम्हाला सांगते। तर बघा, आता गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार, आपले गुरु आपल्या घरी येणार असतात आणि त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला सेवा करायची आहे, आपल्या मुख्य दरवाजाची सजावट करायची आहे। उदाहरणार्थ, आपल्या घरी जर कोणी पाहुणे येणार असतील तर ते येणार आहे आपल्याला माहीत आहे, तरीही आपण घरामध्ये दुसरा काही पसारा काढून बसत नाही, तर फक्त पाहुण्यांची जी काही व्यवस्था आहे ती करण्यासाठी आपण प्रयत्न करतो किंवा पाहुणाचार करण्यासाठी आपल्याला काय करायचं याचा विचार करतो। तसंच गुरूंचं आहे, गुरुवारी जर आपले गुरु आपल्या घरी येणार आहे तर आपलं लक्ष फक्त गुरूंवर असायला हवं। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ हा सेवेसाठी द्यायचा आहे। इतर कामं जी आहेत ती आपण कधीही करू शकतो, पण गुरुवार हा गुरूंना अर्पित आहे, त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त गुरूंच्या सेवा करायच्या आहे। जसं की स्वामी चरित्र सारामृत आहे, गुरुचरित्राचं पारायण आहे, गुरुचरित्राची अवतारणिका आहे, गुरुचरित्रातील एखादा समस्येनुसार अध्याय आहे त्याचं वाचन तुम्ही करू शकतात। श्री स्वामी समर्थ यांच्या 11 माळा जप तुम्ही करू शकतात। अशा प्रकारे छोट्या छोट्या गुरूंच्या सेवा केल्या, काही उपाय केले तर निश्चितच गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते।
त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी आवर्जून गोमातेची देखील सेवा करायला महत्त्व आहे। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर आपण गाईला चणा डाळ आणि गुळ खाऊ घातला तर निश्चितच त्याने देखील गुरुग्रह मजबूत होत असतो। तर स्वामी भक्त हो, गुरुवार निमित्ताची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।